हॅलो अँड वेलकम टू एस ट्युटोरियल. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा 6वा पाठ पाहणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे चुडीवाला. तर चुडीवाला याचा अर्थ चुडी विकणारा. चुडी म्हणजे बांगड्या. तर बांगड्या विकणारा जो आहे त्याला उर्दूमध्ये किंवा हिंदी भाषिक चुडीवाला असं म्हणतात. तर हा जो चुडीवाला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे अब्दुल. तर हे जे नाव आहे अब्दुल ते मुस्लिम व्यक्तीचं आहे, हे ते आपल्या नावावरून आपल्याला कळतं. तर या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्यांचं नाव आहे जयश्री रुईकर आणि या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांचे अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, प्रकाशित आहेत आणि त्यांनी या पाठातून या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केलेले आहे. संवेदनशील याचा अर्थ सेन्सिटिव्ह होतो, भावुक, आणि वृत्ती म्हणजे स्वभाव. तर हा जो अब्दुल आहे तो भावुक स्वभावाचा आहे. त्याला समोरील व्यक्तीबद्दल दया आहे, करुणा आहे आणि आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाबद्दल आपण काहीतरी देणं लागतो ह्याचं मूल्य तो जपणारा आहे. त्याच्यामध्ये माणुसकी सुद्धा आहे. तर त्याच्या गुणांचं वर्णन लेखिकेने आपल्याला या पाठातून करून दिलेलं आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूया. तर या पाठामध्ये आपण पाहिलं की अब्दुल हा चुडीवाला आहे आणि अब्दुलचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे अनवर व अब्दुलची जी बायको आहे तिचं नाव आहे शन्नू. तर या तिघांमधील संभाषण इथे प्रथम दिलेलं आहे आपल्याला. तर ते आपण तिथून सुरुवात करणार आहोत. अनवर अब्दुलला म्हणतो आहे, अब्बा जान आज मत जाओ ना तपोवन को. त्यावर अब्दुल त्याला उत्तर देतो आहे, क्यों बेटे. त्यावर त्याची जी बायको आहे, पत्नी आहे शन्नू, ती म्हणते आहे मुलाला, जाने दे अनवर, काही बोलून फायदा आहे का. आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात, कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजगीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. तर हा जो अब्दुल आहे तो तपोवनला निघालेला आहे. तपोवन हे एक आश्रम आहे आणि या आश्रमात संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी ज्या स्त्रिया आणि मुली आहेत त्यांना बांगड्या भरण्यासाठी तो निघालेला आहे. या तपोवनाचा परिचय आपल्याला लेखिकेने दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रस्तुत पाठात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुली यांच्या बांगड्या भरण्यासाठी अब्दुल नेहमी तिथे जात असे. तर हे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन हे एक समाजसेवक होते आणि त्यांनी आश्रमाची सोय केली होती. त्यामध्ये त्याचं नाव त्यांनी तपोवन असं ठेवलं होतं आणि त्यामध्ये ते त्या कुष्ठरोग्यांना उपचार, शिक्षण तसेच व्यवसायाची सेवा प्रदान करायचे. तर हा जो अब्दुल आहे चुडीवाला तो वर्षातून 2दा संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा या 2 दिवशी तो स्त्रियांना आणि मुलींना बांगड्या भरण्यासाठी तपोवनात न चुकता जात असे. आणि त्याची जी पत्नी आहे शन्नू ती इथे म्हणते आहे की हे जे 2 दिवस आहेत ते 2 दिवस त्यांना कोणाला अब्दुलला तर पर्वणीसारखे वाटायचे. पर्वणी याचा अर्थ उत्सव, समारंभ, मोठा सण. तर या कुष्ठरोग्यांची सेवा, त्यांना आनंद देणे हे अब्दुलला आवडायचं. त्यामुळे तो न चुकता या 2 दिवशी जायचा आणि यामधून आपल्याला त्याची माणुसकी आणि त्याची संवेदनशीलता दिसून येते. त्यानंतर आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातील जे दुःखी लोक आहेत, पीडित लोक आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. ह्या मूल्याचा तो
आहे, हा स्वभाव त्याच्यात आहे हे दिसून येतं. पुढे वाचूया. मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. अब्दुल आपल्या मुलाला सांगत आहे, मी तपोवनात जाऊन लवकर येईन. तर हे ऐकून तो अब्दुल खेळायला गेला निघून. पुढे वाचूया आपण. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आज आणि उद्या. लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. आता हे कोण म्हणतंय तर म्हणजे अब्दुलची जी बायको आहे ती म्हणते आहे. अब्दुलची जी बायको आहे शन्नू, ती त्याला समजून सांगते आहे की आज संक्रांत आहे, त्यावर आज मंगळवार सुद्धा आहे. तर आज तुम्हाला भरपूर गिराईक मिळेल. तुमचं दुकान जर बंद राहिलं तर ते गिराईक बाजूच्या रघुभैयाकडे जातील आणि त्याचा धंदा होईल आणि तो नवीन वस्तू घरात घेऊन येईल आणि तुम्ही तपोवनातच राहशाल. संक्रांत हा सण, त्यावर मंगळवार, यामध्ये बायका बांगड्या भरायला मुद्दामून जातात आणि त्या दिवशी हा जो अब्दुल आहे तो आपलं दुकान बंद करून सेवाभावासाठी आश्रमात जाणार आहे, तपोवनात जाणार आहे. कुष्ठरोग्यांसाठी सेवा करण्यासाठी तो तिथे जाणार आहे. यामध्ये तो आपला फायदा पाहत नाहीये, तो समाजसेवा करतो आहे. यामधून आपल्याला त्याचा समाजाप्रती जो प्रेम आहे ते दिसून येतंय, माणुसकीचा भाव दिसून येतो आहे. पुढे वाचूया. शन्नू चुप बैठ अभी, असं अब्दुल तिला म्हणाला आणि पुढे एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? शन्नू आपल्या नवऱ्याला अब्दुलला पुन्हा समजावून सांगत आहेत की तुम्ही तपोवनात चाललात तर तुम्हाला मध्ये कोणी भेटलं तर त्यांना असं सांगू नका की मी आश्रमात चाललो, कारण आजचा जो सणाचा दिवस आहे त्यामध्ये तुम्ही दुकान बंद करून, तुमचा व्यवसाय व्यापार बंद करून तुम्ही सेवा करायला चाललात. म्हणजे इथे तुमच्या व्यवसायाप्रती तुमची जी श्रद्धा ती दिसून येत नाहीये. धंद्यावर परिणाम होईल याचा अर्थ काय, जे गिराईक आहेत, जे कस्टमर आहेत ते तुम्हाला असं समजतील की हा माणूस नेहमी नसतो, त्यामुळे ते तुमचे गिराईक दुसरीकडे आकर्षिले जाईल, असं तिला म्हणायचं इथे. पुढे वाचूया आपण. अब्दुलने एकवार तिच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. तर एकवार याचा अर्थ काय, एकटक पाहणे, क्रोध म्हणजे राग, कीव येणे याचा अर्थ दया वाटणे. तर यावेळेला अब्दुलला तिची कीव आली आहे, तिची दया आली आहे. नेहमी अब्दुलची जी पत्नी आहे शन्नू, त्याला तपोवनात जाण्यासाठी थांबवायची, पण प्रत्येक वेळी तो तिचा राग करायचा, पण ह्यावेळेला त्याला तिचा राग आलेला नाहीये, त्याच्यावर त्याला दया आली आहे. पुढे वाचूया. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्याची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर. लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यामध्ये मोठ्या कौतुकाने त्याने बघितले. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाहून बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला? जेमतेम 5-6 उतारू राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरती वेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती.
अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. तर संक्रांत ही 14 जानेवारीला येते. त्यावेळेला जो ऋतू असतो तो कोणता असतो? हिवाळा असतो. ठीक आहे, थंडी असते. तर ह्यानी काय केलेलं आहे? अब्दुलने स्वेटर घातलेलं आहे आणि त्याचं स्वेटर हे उसवलेलं आहे, म्हणून त्याला जरा थंडी चांगलीच जाणवत होती. त्यानंतर तो ती बांगड्यांची पेटी घेऊन आणि त्याची पिशवी घेऊन बसमध्ये चढतो आणि पेटी तो सावकाश आपल्या मांडीवर ठेवतो, कारण त्याच्यामध्ये काचेच्या बांगड्या असतात. आणि बसल्यावरती तो ती उघडून बघतो, कारण का त्याला ते बघायचं आहे की ह्या बांगड्या सुरक्षित आहेत का. काचेच्या बांगड्या सुरक्षित राहण्यासाठी तो खिडकीजवळ बसतो आणि खिडकीजवळ बसल्यामुळे बस चालू असताना त्याला वारा लागतो आणि कानाला वारा लागल्यामुळे तो कानावर मफलर घालतो आहे. आणि त्यानंतर तो असं म्हणतो आहे की तपोवनाकडे जाण्यासाठी जेमतेम 5 ते 6 प्रवासी शिल्लक राहिलेत. त्याच्या आधीच्या ठिकाणी, त्याच्या आधी जे स्टेशन आहे तिथे पाऊण बस खाली झालेली आहे आणि तपोवनाला कोण जाणार आहेत माणसं, असं तो म्हणतो आहे. नंतर जे आश्रम आहे तपोवन, ते आल्यावरती तो उतरतो आणि त्या तपोवनाच्या कमानीकडे, जो गेटवरती जी कमान आहे त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचं लक्ष जातं. तर अब्दुल जेव्हा 6 महिन्याआधी आला होता तेव्हा त्याच्या लक्षात आहे की त्या गेटच्या कमानीवरील वेल जी होती ती लहान होती आणि आता तो म्हणतो आहे आणि आता त्याचं एवढं लक्ष आहे की तेव्हा मी आलो होतो तेव्हा ती लहान होती आणि आता ती खूप फुललेली आहे. म्हणजे त्याचं जी अटॅचमेंट आहे त्या तपोवनामध्ये ती इथे आपल्याला दिसून येते. आणि तो जसा त्या गेटजवळ येतो तेव्हा त्या सर्व मुली त्याच्याकडे येऊन गोंधळ करायला लागतात. गलका करणे याचा अर्थ गोंधळ करणे. पुढे वाचूया. चुडीवाला आला, चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला, माझ्यासाठी आरसा आणला, मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. तर अब्दुलला पाहून सर्व मुलींना, स्त्रियांना आनंद झालेला आहे. सर्व आपापले कामधंदे सोडून त्याच्या जवळ जमा झाले व प्रत्येकाला ज्या बांगड्या हव्या आहेत त्या त्याच्याकडे मागायला लागले. कोणाला लाल हवी आहे, कोणाला हिरवी हवी आहे. त्यानंतर कोणी म्हणतंय की तू माझ्यासाठी आरसा आणलास का, मी तुला मागे सांगितलेलं. तर ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला अब्दुल व त्या स्त्रिया मुली यांच्यामधील आपुलकीचं नातं आणि विश्वास आपल्याला दिसून येतो. पुढे वाचूया. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. बांगड्या भरण्यासाठी सर्व स्त्रियांनी, मुलींनी अब्दुलच्या अवतीभोवती गर्दी केली होती आणि सर्वांनाच प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. तरी अब्दुल प्रत्येकीला तिच्या मनपसंत अशा बांगड्या भरून देत होता आणि त्यांना बांगड्या भरणं हा एक दिव्य असं तो म्हणतो आहे. तरी पण त्याला ती कला येत होती, त्याला ते जमलं होतं. दिव्य याचा अर्थ मोठं काम. बांगड्या भरून झाल्यानंतर स्त्रियांच्या चेहऱ्यावरील जो आनंद आहे तो अब्दुलला लाख मोलाचा वाटे. लाख मोलाचा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा वाटत होता. आणि हा जो बांगड्या भरण्याचा जो कार्यक्रम आहे तो अगदी 2 ते 3 तास चालू होता. आणि हा दिवस, हा जो सोहळा आहे तो आनंदाचा आणि चैतन्याचा सोहळा होता त्यावेळेला तपोवनामध्ये. लाख मोलाची गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि चैतन्य म्हणजे जागृती, अवेअरनेस, सचेत. पुढे वाचूया.
आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. देवदूत याचा अर्थ देवांचा दूत. देवांचा दूत म्हणजे देवांचा संदेश वाहणारा व्यक्ती. पुढे वाचूया. वर्षातून दोनदा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. विलक्षण याचा अर्थ भरपूर असा होतो. समाधान म्हणजे तृप्ती. तर वर्षातून दोनदा ह्या ज्या स्त्रिया आहेत, मुली आहेत तपोवनातील, त्या अब्दुलची आतुरतेने वाट पाहत असे आणि त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो बघून या अब्दुलला सुद्धा समाधान लाभायचं. पुढे वाचूया. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघु भैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. अब्दुल मियाँ, तपोवन से चिठ्ठी आई है आपको. दिखाव दिखाव. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. मग वाचून दाखव ना तूच. रघु भैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजी साहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. तर काही दिवस गेल्यानंतर जे तपोवनाचे वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन आहेत, त्यांनी या अब्दुलचा सत्कार करण्याच्या हेतूने त्यांना या तपोवनात येण्यासाठी निमंत्रण दिले होते आणि त्यासाठी त्यांनी त्याला चिठ्ठी पाठवली होती आणि ती चिठ्ठी मराठीतून होती. तर ती चिठ्ठी रघु भैयाने अब्दुलला वाचून दाखवली. पुढे वाचूया. 2 दिवसांनी सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. तर अब्दुल वर्षातले 2च दिवस तपोवनात न चुकता जायचा आणि या कार्यासाठी आणि या त्याच्या श्रद्धेसाठी दाजी साहेबांनी त्याचा सत्कार करण्याचे ठरवले. परंतु अब्दुलला मनातून असे वाटले की मी एवढं काय केलेलं आहे तपोवनासाठी की माझा सत्कार करतात आहेत. परंतु त्याला या सत्कार समारंभाचा तेवढाच आनंद झाला होता. अब्दुल हा एक सामान्य व्यक्ती होता. एक चुडीवाला होता, बांगडी विकणारा होता आणि त्याचा सत्कार होणार होता आणि हा सत्काराचं भाग्य सर्वांना मिळत नाहीये. ते भाग्य त्याच्या वाट्याला येणार होतं म्हणून त्याला आनंद सुद्धा झालेला होता. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात सुद्धा होता. पुढे वाचूया आपण. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजी साहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौर वर्ण, पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. अब्दुल एक सामान्य व्यक्ती होता आणि त्याला कार्यक्रमामध्ये त्याचा सत्कार होण्यासाठी त्याला बोलवलं होतं, निमंत्रण दिलं होतं. तो जेव्हा कार्यक्रमास गेला तेव्हा त्याला तेथील इतर जे निमंत्रित पाहुणे मंडळी आहे त्यांच्यासोबत बसण्यास थोडा संकोच वाटला. संकोच का वाटला? कारण हा जो
अब्दुल आहे तो एक सामान्य व्यक्ती आहे, एक बांगडीवाला आहे आणि इतर जे निमंत्रित व्यक्ती आहेत ते औद्याने मोठे आहेत, कर्माने मोठे आहेत, म्हणून तो बाजूला उभा राहिला आणि हे दाजीसाहेबांनी पाहिलं. तेव्हा त्यांनी स्वतः त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसवलं. कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्षांचे सगळ्यांचे स्वागत झाले. औपचारिकता झाली. त्यानंतर दाजीसाहेबांनी स्वतः बोलायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्याकडे अब्दुल बघत राहिला. दाजीसाहेबांच्या व्यक्तिमत्वाला पाहून तो भारावून गेला. भारावून जाणे याचा अर्थ मोहित होणे. तपोवन या आश्रमाचे निर्माणकर्ते दाजीसाहेब पटवर्धन यांचे व्यक्तिमत्व इथे वर्णन केलेले आहेत. काय म्हणतात आहेत लेखिका, 84 वर्षाचे वृद्ध होते हे, पण त्यांच्यामध्ये ताठपणा होता. उंच सडसडीत त्यांची देहयष्टी होती. चेहरा तेजपुंज होता. गौरवर्णीय होते ते. पांढरे स्वच्छ धोतर घालायचे. त्यावर बंद गळ्याचा कोट घालायचे. डोक्यावर केशरी फेटा असायचा आणि त्यांच्या आवाजात खणखणीतपणा असायचा आणि बोलण्यात ऐट असायची. या त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून अब्दुल भारावून गेला. अब्दुल त्यांना पाहून आकर्षित झाला. पुढे वाचूया. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता, तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथे येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियां इथं येतात. तरी ते दाजीसाहेब जे आहेत पटवर्धन, ते अब्दुलबद्दल सांगत आहेत. ते म्हणत आहेत की रामाच्या सेतुबंधनामध्ये अनेकांनी रामाला मदत केली. त्यामध्ये खारीचाही वाटा होता. छोट्याशा खारीचा वाटा होता. तशी मदत त्यांच्या या तपोवनाच्या कार्यामध्ये अब्दुलने केलेली आहे. कारण ते काय सांगतात की अनेक बांगडीवाल्यांना त्यांनी प्रस्ताव केला होता तपोवनात येण्याचा, पण कोणीही तो मान्य केला नाही. पण तो प्रस्ताव अब्दुलने मान्य केला आणि आश्वासन दिलं की त्यांनी दरवर्षी तो 2 दिवस येईल आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या आश्वासनाचं आजवर पालन केलेलं आहे, असं हे अब्दुलबद्दल दाजीसाहेब सांगत आहेत. पुढे वाचूया. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियां न बोलवता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. अब्दुल मियाचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे, अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथं येऊन करावा. दाजीसाहेब अब्दुलबद्दल म्हणतात आहेत की तो दरवर्षी ठरल्याप्रमाणे कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, म्हणजे कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता, केवळ समाज सेवेसाठी ते या तपोवनात येतात आणि या मुलीबाळी आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. आणि त्याची जी ही मानवसेवा आहे अब्दुलची, ती खरोखर फार मोठी आहे आणि अनमोल आहे. म्हणून त्यांचा मी आज सत्कार करणार आहे आणि त्यासाठी मी त्याला आज बोलवलेलं आहे. तर त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. स्वीकारणे याचा अर्थ मान्य करणे असा होतो. पुढे आपण वाचूया. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला.
अब्दुलला स्टेजवर सत्कारासाठी बोलवण्यात आले. त्यावेळी तो स्टेजवर गेला. त्याचा फुलांचा गुच्छ देऊन व तपोवनातील लोकांनी तयार केलेली फुलदाणी देऊन सत्कार करण्यात आला व तेथील लोकांनी सर्वांनी टाळ्यांचा तेव्हा गडगडाट केला. आणि हे सगळं पाहून अब्दुल मोहित झाला, प्रभावित झाला या सर्व गोष्टींनी. संसारात 2 प्रकारची लोकं राहतात. त्यामध्ये पहिला जो आहे समाज तो आहे स्वतःचा विचार करणारा आणि दुसरा जो आहे तो स्वतःपेक्षा इतरांचा, लोकांचा विचार करणारा. जो लोकांचा विचार करतो आणि लोकांच्या हितासाठी काम करतो तो व्यक्ती महान असतो. त्याला आपण समाजसेवक असं म्हणतो. आपण ज्या संसारात राहतो, आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाबद्दल आपल्याला काहीतरी कार्य करावं ही भावना त्या व्यक्तीला महान बनवते. जेव्हा आपण कोणतेही काम निस्वार्थ भावनेने करतो तेव्हा त्यातून जो मिळणारा आनंद असतो तो खूप मोठा आनंद असतो आणि तो कमवण्यासाठी अब्दुल वर्षातून 2दा तपोवनात जात असे. पण यामागची भावना त्याच्या बायकोला माहीत नव्हती. ती फक्त व्यावहारिक होती आणि ती स्वतःचा विचार करत होती. म्हणून त्याला तिची कीव आली. तिचा त्याला राग आला नाही. ठीक आहे. आणि जो अब्दुल होता तो समाजासाठी काहीतरी करण्यासाठी तो आपल्या वर्षातून 2 दिवस काढायचा आणि तपोवनात जायचा. पण हे जे दाजी साहेब आहेत त्यांनी आपले जे पुढचे संपूर्ण आयुष्य आहे ते कुष्ठरोगांची सेवा करण्यासाठी घालवले. म्हणजे त्यांचं जे समाजसेवा आहे ती अब्दुलपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणून अब्दुलला दाजी साहेबांबद्दल आदर होता, मान होता. म्हणून सुद्धा आणि दुसरी गोष्ट, लहानशा खारीने रामाला सेतुबंधनात मदत केली असे ते भाषणात म्हणतात आहेत. कोण? दाजी साहेब. तर इथे खार कोण आहे? तर इथे अब्दुल हा खारीसारखा आहे. का? तर एवढ्या मोठ्या समाजकार्यामध्ये अब्दुलने त्यांना छोटीशी मदत केलेली होती आणि ती मदत जी अब्दुलची जी मदत आहे त्यांना झालेली त्यांच्या समाजकार्यात, यासाठी त्यांनी त्याचा सत्कार केला. ती त्यांनी नजरअंदाज केलेली नाही. त्यामुळे सत्कार झाल्यानंतर त्यांनी दाजी साहेबांना नमस्कार केला, पायांना त्यांच्या स्पर्श केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. पाया पडणे म्हणजे नमस्कार, खाली वाकून पायाला स्पर्श करणे, नमस्कार करणे हा एक संस्कार आहे. गुरु किंवा वयाने मोठी, वडीलधारी व्यक्ती, कर्माने मोठी अशा व्यक्तींच्या आपण पाया पडतो आणि त्यांचा सन्मान करतो. तर या आचरणातून अब्दुलचा नम्रपणा दिसून येतो. पुढे आपण वाचूया. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. दाजी साहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. तपोवनातील तो संमेलनाचा कार्यक्रम जेव्हा संपत आला तेव्हा उशीर झाला होता आणि जी मंडळी आली होती त्या समारंभात ती मोटारीतून परत जाणार होती आणि अब्दुल हा बसमधून आला होता आणि त्याला बसमधून परत जायचं होतं. पण दाजी साहेबांनी त्याला ती जी मंडळी आहेत त्यांच्यासोबत मोटारीतून पाठवलं. त्या अब्दुलला त्यांनी त्या मोटारीत त्या लोकांसोबत बसवलं. संमेलनात आलेली जी मंडळी आहेत ती श्रीमंत मंडळी आहेत आणि हा जो अब्दुल आहे तो सामान्य व्यापारी आहे, गरीब आहे. तरी पण दाजी साहेबांनी इथे भेदभाव केलेला नाही. का नाही केला? तर इथे अब्दुलचं जे कार्य आहे ते महान आहे. तो जरी गरीब असला तरी
त्याची जी विचार करण्याची शक्ती आहे ती चांगली आहे, मोठ्या लोकांसारखी आहे, महान आहे. म्हणून त्यांनी अब्दुलला संमेलनात बसवताना सुद्धा त्या मंडळीमध्येच बसवलं, भेदभाव केला नाही आहे त्याच्याबरोबर. संमेलन संपल्यानंतर सुद्धा दाजीसाहेबांनी त्याला इतर मंडळींबरोबर मोटारीत बसून त्याला पाठवलेलं आहे आणि मोटारीत बसल्यानंतर तो हाच सर्व गोष्टींचा विचार करतो आहे आणि तो असाही विचार करतो आहे की शन्नूला आज मी माझ्याबरोबर या संमेलनात आणायला हवं होतं. ती नेहमी मला तपोवनात येण्यासाठी ओरडायची, राग करायची माझा. तर हे सगळा सत्कार समारंभ माझा पाहून तिचा थोडा राग कमी झाला असता. गुस्सा म्हणजे राग. पुढे वाचूया. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. तर त्यावेळेचं वर्णन केलेलं आहे. अंधार झालेला आहे, सूर्य मावळला आहे आणि आकाशात चंद्र, अष्टमीचा चंद्र आहे. म्हणजे त्या दिवशी अष्टमी तिथी आहे. तर अष्टमीचा चंद्र हा कसा असणार आहे? अर्धा चंद्र असणार आहे. 15 तिथी असतात. एका महिन्यात 15 तिथी असतात. 15 दिवस झाल्यावरती पौर्णिमा आणि 15 दिवस झाल्यावरती अमावस्या येते. मग त्यामध्ये अष्टमी म्हणजे 8वी तिथी. तर यावेळेचा जो चंद्र असतो तो संपूर्ण नसतो, अर्धाच चंद्र दिसत असतो आणि तो मोहक सुंदर दिसत असतो. सत्कार समारंभ संपल्यानंतर मोटारीत बसून जात असताना तो मोटारी बाहेर बघतोय आणि पहिल्यांदा मोटारीचा अनुभव कदाचित तो घेत असेल. तर तो हा जो अनुभव आहे तो सांगतो आहे आणि तो वातावरण कसं होतं त्यावेळेला जेव्हा मी निघालो ते तो सांगतो आहे. ते इथे वर्णन केलेलं आहे. तर आकाशात अष्टमीचा चंद्र होता म्हणजे त्या दिवशी अर्धा चंद्र होता. अष्टमी तिथी होती. आकाश मेघरहित होतं. मेघ म्हणजे ढग, रहित असणे म्हणजे ढग नव्हते आकाशामध्ये आणि आकाश निळ्या रंगाचं दिसत होतं. निळ्या रंगाने नटलं होतं. असं तो इथे वर्णन आलेलं आहे. ओके. आणि पुढे वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होतं असं म्हटलेलं आहे. अंतर्बाह्य म्हणजे त्याचं मनही प्रसन्न होतं आणि वातावरण सुद्धा प्रसन्न होतं. अंबादेवीच्या चौकात त्याची जी मोटार आहे तिथे थांबली आणि अब्दुल खाली उतरला आणि घरी आला तो. आणि घरी आल्यावरती शन्नूने त्याला काय दिलं आहे? जेवण दिलं आहे. जेवणामध्ये काय दिलं आहे? चपाती आणि वांग्याची भाजी. तर अब्दुल काय करतो? मान खाली घालून जेवतो. अपराध्याप्रमाणे असं म्हटलेलं आहे. तर इथे अपराध्याप्रमाणे का म्हटलं आहे? कारण शन्नूला राग आला होता त्याचा आणि तरीही तो न ऐकता तपोवनात गेला आहे. म्हणून इथे म्हटलं आहे अपराध्यासारखा मान खाली घालून तो जेवला. अपराधी म्हणजे गुन्हेगार. इथे तो स्वतःला शन्नूचा अपराधी असं म्हणतो आहे. पुढे वाचूया. तू नहीं खाएगी? शन्नू म्हणते नहीं, जी नहीं चाहता खाने को. अब्दुल विचारतो अनवर जेवला? शन्नू म्हणते हे जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास गोळू लागला. तपोवनातून आल्यावरती अनवर आणि शन्नू यामध्ये जी बातचीत झालेली आहे ती दिलेली आहे. शन्नू त्याला सांगते अब्दुलला की तिचा जो मुलगा अनवर आहे त्याला खिमा खायचा होता, पण शन्नूने खिमा नव्हता बनवला. त्याच्या पुढे आपण वाचूया. शन्नू अब्दुलला म्हणते कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण पुढे शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही आणि तो चटकन उठला. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला.
शन्नूचे बोलणे, त्यातला शब्दनशब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच तेच ते बोलून झाले होते. या त्यांच्या बोलण्यावरून त्यांची जी घरातली जी परिस्थिती होती ती आपल्याला इथे दिसून येते. गरिबीची स्थिती होती घरामध्ये. मुलाचा हट्ट ते पुरवू शकत नव्हते व जास्तीचे पैसे मिळण्यासाठी तुम्ही दुसरा काहीतरी रोजगार सुरू करा, धंदा सुरू करा, असं त्या शन्नूचं म्हणणं होतं अब्दुलला. पण हे ती सारखं म्हणायची म्हणून तो तिच्या अर्धवट बोलण्याला ऐकून तो तिथून निघून गेला आणि अनवर शेजारी येऊन तो झोपला. अब्दुल शन्नूला म्हणतो आहे, नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. तर अब्बाजान याचा अर्थ अब्दुलचे वडील. तर त्यांच्यापासून हा त्यांचा बांगडी विकण्याचा बिझनेस जो आहे, धंदा आहे, तो चालू होता आणि तो त्याला सोडवत नव्हता. पण तरी पण तो शन्नूला म्हणतो आहे की नवीन धंदा करायचा असेल तर भांडवल लागतं, तर ते कुठून आणणार मी, असं तो तिला ऐकवतो आहे. आता ती समारंभाची, सत्काराची रात्र संपली आहे. दुसरा दिवस उजाडला आहे आणि आता पुढील जे वाक्य आहे ते वाचूया. नवरात्र संपले होते, त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यों आज दुकान नहीं खोलता? इथे म्हटलेलं आहे, नवरात्रात जो धंदा आहे तो चांगला झालेला आहे आणि आता नवरात्र संपली आहे आणि नवरात्र संपून आता दिवाळी सण येणार आहे आणि त्या दिवाळीची तयारी सर्व करत आहेत. त्यात अब्दुलचा जो शेजारी आहे रघुभैया, तो आपल्या दुकानाला रंग करत आहे. ठीक आहे, रंगाचं काम आपल्या दुकानाचं त्यांनी काढलेलं आहे आणि तो अब्दुलला पाहतो. अब्दुल त्याला उदास दिसतो म्हणून तो अब्दुलला विचारतो की तू आज दुकान खोलणार नाही आहेस का? पुढे वाचूया. नाही रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं? अब्दुल विलक्षण हळवा झाला. तर आता अब्दुलच्या उदास होण्याचं कारण काय आहे? त्यांनी काय सांगितलंय रघुभैयाला की आता तपोवन हे दाजीसाहेबांच्या हातात राहिलेलं नाहीये, तर इतर कोणाच्या तरी हातात गेलेलं आहे आणि तेथील जे रोगी आहेत त्यांची काळजी कोण घेणार, हे एक कारण. आणि दुसरं, दाजीसाहेबांनी आपलं तन मन धन लावून निर्माण केलेले आश्रम, निर्माण केलेली तपोभूमी, ती सोडताना दाजीसाहेबांना मनाला त्यांच्या काय वाटलं असेल, या दोन गोष्टीमुळे त्याचं मन उदास झालेलं होतं. म्हणजे तो मनाने भरपूर हळवा होता अब्दुल, हे इथून दिसून येतं आपल्याला. अब्दुलमध्ये असलेली मानवता आणि संवेदनशीलता ही त्याच्या विचारातून आपल्याला इथे दिसून येते. पुढे वाचूया. देवळातल्या पहारेकऱ्याने 2चे टोले दिले. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला, अगदी हलकेच. कोपऱ्यात बांगड्याच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डब्बा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या इत्यादी. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. पण आता सारे संपले होते. स्वतःसाठीच सारे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला जो आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा
एकाएकी रंग उडून जावा, तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली. त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. रात्रीच्या अर्ध्या रात्रीच्या सुमारास, जवळजवळ 2च्या सुमारास, त्याची पत्नी शन्नू आणि तिचा मुलगा अनवर हे दोघेही गाढ झोपलेले होते. परंतु अब्दुलला झोप येत नव्हती, कारण तो उदास होता. का उदास होता तर दाजीसाहेबांच्या हातात आता तपोवन राहिलं नव्हतं. त्यामुळे आता त्याला तपोवनात जे रोगी आहेत, कुष्ठरोगी आहेत स्त्रिया, त्यांना आनंदित करण्याची संधी त्याला आता मिळणार नव्हती. त्यामुळे तो उदास होता. हे जे कुष्ठरोगी आहेत त्यांची काळजी आता कोण घेणार, कशी घेणार, ह्याची त्याला चिंता लागलेली होती. तपोवनात ज्या वस्तू त्या स्त्रियांसाठी घेऊन जायचा, पावडरचा डब्बा, रुमाल, रिबीन, पिना, बांगड्या, त्या काढून तो त्या वस्तूंकडे पुन्हा पुन्हा बघत होता. त्या वस्तूंमुळे त्या स्त्रिया थोडा वेळी का होईना पण त्या सुखी होत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अब्दुलला समाधान मिळत होतं. परंतु आता याच्यापुढे त्याला हे सुख मिळणार नव्हतं, यामुळे तो उदास होता. अब्दुल असा विचार करतो आहे की सर्व स्वतःसाठी करतात, परंतु दुसऱ्यासाठी काहीतरी करणं याचा जो आनंद आहे तो वेगळा असतो आणि त्या आनंदाचे सुख त्याला वर्षातून 2 वेळा मिळत होते. परंतु आता तपोवन दाजीसाहेबांच्या हातात नसल्यामुळे त्याला तो अनुभव आता पुढे कधीच मिळणार नव्हता, म्हणून तो उदास होता. आणि हे सांगत असताना तो सांगतोय की जसा एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग निघून जातो, तसाच त्याच्या आयुष्यातून, त्याच्या जीवनातून त्याची जगण्याची इच्छा एकाएकी निघून गेलेली आहे. तपोवनातील कुष्ठरोगी स्त्रियांकरता, मुलींकरता तो ज्या वस्तू नेत होता, त्या वस्तू पाहून त्याला त्यांची आठवण येत होती आणि त्याचे मन भरून येत होतं. त्याचे डोळे पाण्याने भरले आहेत आणि त्या भरलेल्या डोळ्यामध्ये त्याला त्या तपोवनाचा परिसर दिसतो आहे. म्हणून इथे म्हटलंय त्या तपोवनाचा परिसर त्याच्या डोळ्यातून विरघळत होता. आणि असं होत असताना हळूहळू रात्र ही संपत चालली होती. तर इथे आपला हा पूर्ण जो पाठ आहे, लेसन आहे, तो कंप्लीट झालेला आहे. याखालील जे शब्दार्थ आहे ते आपण पाहूया. पर्वणी याचा अर्थ दुर्मिळ संधी, शुभकाल. तेजी म्हणजे भरभराट. झोत म्हणजे वाऱ्याचा वेगवान प्रवाह. गलका करणे, गोंगाट करणे. संकोच वाटणे, मोकळेपणा न वाटणे. हातभार लावणे, मदत करणे. भारावून जाणे, प्रभावित होणे. तर इथे आपला एक्सप्लेनेशन संपलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.